हॅलो, नक्की ना? हे बघा, मॉम जशी तयारी करायची ना मला तशीच हवी आहे. काहीच प्रॉब्लेम नकोय. आणि इथे कोणाला शंकाही यायला नाही पाहिजे की मी नाही तर सावली गाते. कळलं? अरे वा, छान. नवीन छान दिसतीयस. चेहरा का असा केलायस? इतकी का घाबरलीयस? काही नाही वहिनी. नथिंग. अच्छा हे बघ तारा, खाली सगळी तयारी झाली हं. आणि आज जर तुला मॉमना इम्प्रेस करायचं असेल तर त्यांच्यासमोर कॉन्फिडेंटली यावं लागेल. तुम्ही नका काळजी करू, ते मी करेन. तारा, खूप छान गा तू. आय मीन, डोंट माइंड. म्हणजे तुझ्या आवाजाचे खूप फॅन्स आहे आधीपासून, आय नो. पण आजचं गाणं वेगळं असणार आहे, कारण आज तू मेहंदळे घराण्याची सून म्हणून गाणार आहेस. लग्नानंतर तुझा पहिला प्रोग्राम आहे आणि जर मॉमना खुश करायचं असेल तर छान मनापासून गा. मी आले आणि लवकर खाली ये. दे माझ्याकडे दे. हां हां. हॅलो. हॅलो सावली, झालं तुझ्या भावाचं सगळं? बघितलंस त्याला? हे बघ, आता त्याला सोड आणि जशी आहेस ना तशी आधी इथे ये. काय झालं? फोन कोणाचा होता? तारा मॅडमचा. काय म्हणाले? ते गाण्याचा कार्यक्रम आहे ना, म्हणून बोलवलं त्यांनी मला. नाही, तू जायची काही गरज नाहीये. तू थांब इथे काही दिवस. जावं लागेल तिला. नाही, असं काही नाही, घरचाच कार्यक्रम आहे. असं काही जाण्याची काही गरज नाहीये. अहो मला जावं लागेल, काम आहे माझं. सावली, तू नाही गेलीस तर ती काही गाऊ नाही शकणार का? नाही शकत. गाऊ नाही शकत ती. असिस्टंट आहे ना तिची ही. अर्थ तिचं सगळं हिच्याशिवाय आहे. जावंच लागेल सावलीला. हो, माझं काम आहे, मला जावं लागेल. मी असं नाही नाकारू शकत. ठीक आहे, जा. तसंही मी हॉस्पिटलमध्ये बोलून ठेवलंय. डॉक्टर ओळखीचे आहेत तिकडचे. जातो, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही सावली, माझं कुटुंब हे तुझ्यासाठी तुझं कुटुंब आहे ना. मग तुझ्या कुटुंबातली माणसं ही माझ्यासाठी माझी माणसं आहेत. त्यांच्यासाठी मी नाही करणार तर कोण करणार? तू काळजी नको करू. मी दादाची काळजी घेईन, तू जा. दादा, काळजी घे. मला कळलं तुला काय म्हणायचं होतं ते. सर्व पाहुण्यांचं, मित्रमंडळींचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. कमिंग सून, कमिंग सून, कमिंग सून. मेंदळे परिवारात नवीन कमिंग सून आलेली आहे. माझा डिग्री 2 सोहम मेंदळे आणि सौ तारा सोहम मेंदळेंचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. जोरदार टाळ्या वाजवून दे, टाळ्या. अरे वा तिलोत्तमा, अगदी तुझ्या मनासारखी देखणी सून मिळाली हो तुला. शोभते मेहंदळे कुटुंबाला. मी जरा जेवणाचं बघून आलाय. खरंच दिसायला तर आहेच सुंदर.
पण आवाजही गोड आहे. थँक्यू. तर तुम्ही तारा मॅडमांना तुमच्या गाण्यामुळे ओळखतात हा? पण आज तारा मॅडम आपल्या समोर त्यांचा खास स्वर्गीय आवाज सादर होणार आहे. एकदम जोरदार टाळ्या. तर मी आहे सोहम मेंदळे म्हणजे सौ तारा सोहम मेंदळे यांचा नवरा. पण त्यांचा नवरा होण्याच्या आधी मी त्यांच्या गाण्याचा खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे मी आज तुमच्या सगळ्यांबरोबर इथे बसून त्यांचं गाणं एन्जॉय करणार आहे. तारा ऑल द बेस्ट. तारा 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 तारा. अजून सावलीच आली नाहीये तर गाणं कसं गाऊ? कम ऑन तारा. हा तारा मॅडम गा गा. तारा मॅडम गा. सावली मुद्दाम करतीये का हे? तिला मला सगळ्यांचं मोरबुडं पाडायचं आहे म्हणून करतीये का ती? ही पोचेपर्यंत कसं गाणं थांबवून धरायचं आता? तेव्हा कुठे राहिली सावली? लवकर येऊ देत बाबा, नाही तर माझं काही खरं नाही. तारा काय झालं, पाणी हवंय? देवा, मी इथवर आले खरे, पण ह्या सगळ्यांसमोर मी नाही गाऊ शकणार. हा कार्यक्रम थांबवायला हवा. ह्या सगळ्यांचं लक्ष विचलित करायला मला काहीतरी करायला हवं. कम ऑन तारा. थांबा, बबलू सोहम सावली स्विमिंग पूल मध्ये पडली. प्लीज चला ना लवकर. सुटले बाबा या कार्यक्रमातून. आता सावलीला वाचवून स्टार व्हायला हवं. सावली स्विमिंग पूल मध्ये पडली आहे. वाचव सावली. हेल्प! सावली वाचव. वाचव! तारा हळू हळू सावकाश. तारा गेली होती ना सावलीला वाचवायला, मग इथं तर उलटच झालं.
सावलीने दाराला वाचवलंय. काय ग तुला पोहता येत नाही ना मग कशाला उतरली स्विमिंग पूल मध्ये? माणुसकीचा धर्म पाळत होते मी. वाव, घरात पाहुणे आलेत, तू बघ जरा त्यांच्याकडे. ठीक आहे. तू मुद्दाम उशीर केलास ना सावली. तू आता बघ, या चुकीची शिक्षा तुला नक्की मिळणार. नाही सोडणार तुला सावली. 1 मिनिट तारा. काल तिलोत्तमा मॅडमच्या अंगावर तू बुक्का सांडलास आणि माझ्यावर आरोप लावलास. माहितीये मला सगळं. हे बघ, जितकी मला तुझी गरज आहे ना त्याहून जास्त तुला माझी गरज आहे. त्यामुळे ह्या पुढे बोलताना आणि वागताना जरा विचार करत जा. आय एम रिअली सॉरी तुम्हाला कार्यक्रम एन्जॉय नाही करता आला, पण आता पुढचा कार्यक्रम नाही होणार, त्यामुळे तुम्ही प्लीज या. ए हॅलो, तू कुठे चाललीस? अपशकुनी. नाही माहीत होतं तू अपशकुनी आहेस, पण आज त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतला. जिथे काही चांगलं घडत असेल ना तिकडे जाऊन आनंदाचा विचका करतेस तू. अगं कधीतरी या घरात तुझ्यामुळे काहीतरी चांगलं घडू शकेल का? चांगलं किती ते मी नाही मोजलं अजून, पण मी हे सांगू शकते की मी आजपर्यंत कोणाचाच वाईट चिंतला नाही. आणि जर कोणासोबत वाईट घडत असेल तर मी ते घडूही देते नाही. हा सावळे बोल. वहिनी, दादाची तब्येत कशी आहे आता? त्यांना काय झालंय? अगं सारंग मेंढ्यांनी ऍडमिट केलंय त्यांना. तुझ्या नवऱ्यानं. असं काही सरकारी दवाखान्यात करणार आहेत का सांग मला? हा, मस्त 5 स्टार हॉस्पिटल मध्ये केलंय ग. सावळे तुला सांगते केवढी मोठी रूम दिली माहितीये का? TBSC. आणि एका रूम मध्ये एकच पेशंट अलाउड आहे. टीव्ही बी आहे मोठा. अशी मोठी मोठी फुलदाणी ठेवली. अगं पडदे बघशील ना तू खिडक्यांची. बास रे बास, एक नंबर. आणि अगं सारखा माणूस येतो, लादी पुसतो फ्रेशनर मारतो, लादी पुसतो फ्रेशनर मारतो. संडास बाथरूम वेगळं दिलंय आम्हाला माहितीये का? कसलं भारी हॉस्पिटल आहे बाई. सगळी तुझ्या नवऱ्याची कृपा. अगं त्याच्यामुळं किमान एवढं मोठं हॉस्पिटल पाहायला तरी मिळालं मला. मी तर म्हणते महिनाभर यांना इथंच ठेवावं. तुला माहितीये का, मी तर सलाईन बी स्लो करून ठेवले. नाही म्हणजे त्या पडक्या घरात राहण्यापेक्षा इथं राहावं ना आयुष्यभर. बरं, मी रात्री येते भेटायला. कशाला? अगं म्हणजे तू कशाला येते? मोठी स्पेशल रूम दिलेली आहे बाई. आणि कसं आहे, एका रूम मध्ये एकच माणूस अलाउड आहे, आणि ती म्हणजे मी, तुझी जयंती वहिनी. तू नको काळजी करू, टेन्शन नको घेऊ, मी आहे. तू एक काम कर, सारंग साहेबांना म्हणावं वेळच्या वेळी आणि नियमित पैसे पाठवत जा. बाकी मी सगळं बघून घेते. कसं ठेवते मी येते. बहिणी, एक विचारू? तू सकाळी पूलमध्ये कशी पडलीस? दारात आणि स्विमिंग पूलमध्ये इतकं अंतर आहे, तू तिकडे करत काय होतीस? सावली, हे काय चाललंय तुझं? आत्ता पूलमध्ये पडली होतीस ना, लगेच कामाला सुद्धा लागलीस. माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? हा,
नाही, मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये. सोहम, सावलीला आत्ताच्या आत्ता तिच्या रूम मध्ये घेऊन जा, लगेच. वहिनी ऐका ना, खूप कामं बाकी आहेत, मी करते. मी ठीक आहे. ही सगळी कामं मी करणार आहे. अहो, पण मी ठीक आहे, मला काहीच झालं नाहीये. सावली काय झालं? पूलमध्ये पडलीस तू? दादा तुझ्या मीटिंग्स होत्या ना? अरे कॅन्सल केली मी मीटिंग. सावली चल. सारंग सर, खूप कामं बाकी आहेत. काय ग तारा, अजून बरं नाही वाटत आहे? धर, मी काढा आणलाय तुझ्यासाठी, घे, बरं वाटेल. सोहम कुठे आहे? दिसत नाहीये. बघा ना वहिनी, मला ना त्या सोमचं काहीच कळत नाहीये. पडले मी इथे आणि चौकशी त्या सावलीची करायला गेलाय. बघितलंस, नवरा तुझा आहे, पण काळजी त्या मूर्ख मुलीची आहे. आता ह्यात सोहमची काही चूक नाहीये म्हणा, कारण सगळ्या माणसांशी गोड गोड बोलायचं आणि त्यांना स्वतःच्या बाजूने कसं करायचं ही ट्रिक त्या मुलीला करेक्ट माहितीये. आता सारंगचंच बघ ना, सारंगशी गोड गोड बोलून तिने सारंगला स्वतःच्या जाळ्यात अडकवलं. अगं, जो सारंग स्वतःच्या आई विरोधात कधीच गेला नाही, एका शब्दाने पुढे नाही गेला, आज तो स्वतःच्या आईच्या विरोधात उभा राहिलाय. कोणासाठी? त्या मूर्ख मुलीसाठी. हे तारा, मला एक गोष्ट नाही कळली, तू स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मूर्ख मुलीसाठी पूलमध्ये उडी का मारलीस? काय गरज होती? वहिनी, मी ॲक्च्युली इतकी वर्ष तिने मला असिस्ट केलं ना, सो माणुसकीच्या नात्याने मी तिला वाचवायला गेले. काही ठरवून नाही केलं, पण ते स्पॉन्टेनियसली झालं आता माझ्याकडून. इट्स ओके तारा, पण या सगळ्यात तुझा प्रोग्राम राहून गेला ना. तू सुंदर आहेसच, पण आज जर आपल्या पाहुण्यांनी तुझं गाणं लाईव्ह ऐकलं असतं तर आम्हाला खूप आवडलं असतं. नेक्स्ट टाइम आपण तुझा एक इंडिव्हिज्युअल कार्यक्रम ठेवू. नाही, नको वहिनी. का? म्हणजे आता काहीच नको. त्रास होतोय ना, जेवढं झालं तेवढं खूप झालं. आता मला आराम करायचा आहे म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. कशाला एवढी दगदग करायची सावली? मी बरी आहे. लक्ष दे तू गाणं. बस, माहितीये मला काही नाही झालंय. बस, पाय वर घे. पाय मोकळा कर. टेकून बस, आराम कर जरा. ठीक आहे. माहितीये मला ठीक आहेस तू. सावली, ताप आहे तुला? हात कर. धावपळ चालू असते, स्वतःची काळजी नाही घेत तू. तुझी काहीच गरज नाहीये, मी ठीक आहे. माहितीये मला काही गरज नाही. पकडे, जिभे खाली धर.